नमस्कार मित्रांनो, तर आज आपण देवनागरी फॉन्ट पिक्सल लॅबमध्ये कसे ॲड करायचे हे बघणार आहोत। तुम्हाला आतापर्यंत जे PLP फाईल मिळालेली आहे त्याला तुम्हाला अशा पद्धतीचा फॉन्ट लावलेला दिसेल, साधा सिंपल आहे। तर आता तुम्ही वेगवेगळे फॉन्ट त्यामध्ये ॲड करू शकता। तर कसे ॲड करायचे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता इथे तुम्हाला प्रथम वाढदिवस समारंभ हे जे नाव आहे सिंपल फॉन्टमध्ये दिसत आहे, कुठलाही फॉन्ट लावलेला नाही आहे आपण। जे आपण इथे बघा, तुम्हाला पिक्सल लॅब जे ॲप ओपन केलं की ते प्लस दिसते तुम्हाला वरती बघा, प्लस किंवा ज्या चिन्हावर टच केलं की टेक्स्ट नाव येते, टेक्स्टवर टच केलं की इथे असं टेक्स्ट ॲड होते बघा। इथे न्यू टेक्स्ट म्हणून आहे। इथे तुम्हाला या पेन टूलमध्ये जाऊन इथे तुम्हाला नाव लिहायचं आहे। तुम्हाला काय लिहायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण लिहू शकतो आणि ओके केलं की ते ॲड होतं। तर इथे तुम्ही ह्या पेनमधून पण तुम्ही टेक्स्ट लिहू शकता किंवा तुम्ही हे पण घेऊ शकता, असं हे मोठं कमी जास्त करू शकता। तर या पद्धतीने आता तुम्हाला इथे सिंपल फॉन्ट आहे लिहिलेला देवनागरी म्हणून। आपण हे फॉन्ट कसे ॲड करायचे बघूया। तर आता तुम्हाला इथे काय करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि इथे तुम्हाला जे माय फाईल फोल्डर असतं ना आपलं, माय फाईल म्हणून एक ॲप असतं किंवा फोल्डर असतं, ते ओपन करून घ्यायचं आहे। तिथे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे ते 15 देवनागरी फॉन्ट म्हणून आहे, ते डाउनलोड करून घ्यायचे आहे। तर आता इथे बघा, मी हे डाउनलोड केली आहे, एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे। अशा पद्धतीचं तुमचं जे एक्स्ट्रॅक्ट फाईलचं नाव येते तर तिथे तुम्हाला काय नाव द्यायचं आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे। तर मी इथे नाव दिलेलं आहे इंग्लिश टू मराठी फॉन्ट म्हणून। बघा, आता इंग्लिश टू मराठी असं लिहून घेते मी इथं, म्हणजे मला लक्षात येणार आहे का हे इंग्लिशमधून मराठीमध्ये होतात। किंवा इथे तुम्ही सिंपलमध्ये देवनागरी जरी लिहिलं तरीही चालतं, असं जरी लिहिलं तरीही चालतं। तर आता इथे बघा, माझ्या ह्याच्यात असा प्रॉब्लेम होतो, तर मी हे एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे बघा, एक्स्ट्रॅक्ट सक्सेसफुल म्हणते। अशा पद्धतीने तुम्हाला ते लिंक आहे ते ओपन करून घ्यायचे आणि हे फॉन्ट जे आहे ते आपल्याला इथे बघू शकता, तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने ते फॉन्ट दिसणार आहे। बघा, अशा पद्धतीने तुम्हाला हे फॉन्ट दिसणार आहे। तुम्हाला बोलो फॉन्ट दिसणार आहे, पॉपिन, टेको, राजधानी, वेगवेगळे फॉन्ट दिलेले आहे मी तुम्हाला इथे। तुम्हाला फक्त ते मोदक फॉन्ट आहे, खंड आहे, खंडची पूर्ण फॅमिली आहे, हिंदी फॉन्ट दिलेला आहे, असे वेगवेगळे भरपूर असे फॉन्ट दिलेले आहे। तुम्हाला बिर्याणी फॉन्ट आहे, तर हे असे शोधायचे आहे। ती लिंक आहे ते डाउनलोड करून ॲड करायचे। तर पिक्सल लॅबमध्ये कसं ॲड करायचं तर हे बघूया आपण। फॅमिली म्हणजे काय आहे फॉन्टची तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, आता इथे आपण काय केलं आहे, पिक्सल लॅब जे ॲप आहे ते ओपन केलेलं आहे। आपण एक छोटं टेक्स्ट जे आहे ते लिहून घेतलेलं आहे, त्या टेक्स्टवर आपल्याला असं टच करायचं। आता इथे बघा, तुम्हाला वाढदिवस नाव दिसत असेल, मी ह्या टेक्स्टवर टच केलं आणि खाली तुम्हाला 2 लाईन दिसत असेल बटन्सच्या, एक वरती आहे आणि एक खालती आहे। तर ही लाईन जी आहे ती वेगळी आहे आणि ही लाईन जी आहे ती वेगळी आहे, ही सरकत नाही, ही अशीच राहते। तर आता इथे स्क्रॉल करू शकतो आपण वरच्या लाईनमध्ये। तर आता इथे आपल्याला कशामध्ये यायचं आहे, आता त्या टेक्स्टवर टच केलं तर आपण इथे खालच्या लाईनमध्ये बघा, तुम्हाला एमध्ये आहे। आपण एमध्ये असल्यावर इथे बघू शकता तुम्ही फॉन्टचं आपण कुठलंही काम करू शकतो, टेक्स्चर वगैरे लावू शकतो इथे। तर आता इथे बघा, तुम्हाला स्क्रॉल केल्यानंतर AB म्हणून दिसत असेल आणि त्याखाली फॉन्ट नाव दिलेलं आहे, तर त्यामध्ये यायचं आहे। आणि इथे बघा, तुम्हाला 3 नावं दिसत असेल, असं टच केल्यानंतर असं पेज ओपन होते आणि फॉन्ट, माय फाईल आणि रिसेंट म्हणून आहे, तर माय फॉन्टमध्ये जायचं आहे। नंतर तुम्हाला दुसरं पेज ओपन होईल आणि तिथे सर्च बॉक्स दिलेला आहे। सर्च बॉक्स नंतर 2 फोल्डर आहे, एक छोटा आहे आणि एक मोठा आहे, तर 2 नंबरच्याला टच करायचं आहे। आता इथे आल्यानंतर थोडं इथे कन्फ्युजन होतं सर्वांचंच, पण इथे कन्फ्यूज नका होऊ। बघा, आता इथे तुम्ही जे तुमच्या माय फाईलमध्ये जे फोल्डर बनवलेले आहे ते तुम्हाला इथे दिसणार आहे। इथे काय करायचं आहे आपल्याला, इथे फक्त डाउनलोड नाव शोधायचं आहे, कारण तुम्ही ती लिंक डाउनलोड केलेली आहे ना डाउनलोडमध्ये, तर तुम्हाला ती शोधायची आहे डाउनलोडमध्ये। डाउनलोडमध्ये आल्यानंतर तुम्ही कुठल्या यामध्ये डाउनलोड केली आहे, तुमच्या फोल्डरचं नाव काय होतं, म्युझिकमध्ये तुम्ही डाउनलोड केलं काय, पिक्चर्समध्ये केलं का, की तुम्ही एखादं फोल्डर तयार केला आहे पिक्सल लॅब म्हणून, त्यामध्ये तुम्ही डाउनलोड केलेलं आहे का फॉन्ट, ते शोधायचं आहे। तुम्ही जे डाउनलोड केली होती तुम्ही लिंक, ते कशामध्ये सेव्ह केली तुम्ही, ते फोल्डर शोधायचं आहे। तर इथे मी कशामध्ये केली, मी डाउनलोडमध्ये केली। तर डाउनलोडमध्ये यायचं, टच केल्यानंतर तुम्हाला त्या डाउनलोडमध्ये तुम्ही काय काय डाउनलोड केलं आतापर्यंत ते तुम्हाला सर्व दिसणार आहे यामध्ये। तर मी आतापर्यंत PLP फाईल आणि फॉन्ट जे आहे ते दिसणार आहे मला। तर मला जास्त करून यामध्ये फॉन्टच दिसत आहे। तर माझं ज्या फॉन्टला मी काय नाव दिलं होतं, 15 देवनागरी फॉन्ट इंग्लिश टू मराठी असं दिलं होतं। बघा, आता इथे तुम्हाला दिसत असेल हा जो फॉन्ट आहे ना, हा काय करायचं, यावर टच करायचं, 15 देवनागरी फॉन्ट
इंग्लिश टू मराठी यावर टच करायचं. असं टच केल्यानंतर पुन्हा एक पेज ओपन होईल. तिथे फक्त तुम्हाला एकच नाव दिसणार आहे, देवनागरी फॉन्ट म्हणून. त्यावर टच करायचं आणि तुम्हाला भरपूर सारे असे फॉन्ट जे आपण घेतले होते ते सर्व इथे दिसणार आहे. बघा आता इथे किती सारे मी तुम्हाला 15 फॉन्ट जे आहे ते दिलेले आहे. आता इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर तुमच्या इथे असे फॉन्ट जे आहे इथे दिसणार आहे. बघू शकता तुम्हाला या पेजला. आता आपण वाढदिवस नाव लिहिलं होतं ते नाव किती सिंपल आहे बघा. पुन्हा मी बॅक जाते. बघा किती सिंपल आहे. तर आता आपण त्याला पोलो फॉन्ट देऊया. पुन्हा मी फॉन्टमध्ये आले, माय फाईल फॉन्टमध्ये आले. माय फॉन्टमध्ये आल्यानंतर इथे बघा पहिल्या नंबरचा जो टेक्स्ट आहे ना, ते जे हे आहे ना फॉन्ट आहे ना, तो टच करूया. तो टच केल्यानंतर वरती बघा तुम्हाला बदललेलं दिसेल. अगोदर आपलं कसं होतं इथे बघा, सिंपल होतं, असं होतं ते बघा. इथे प्रथम वाढदिवस लिहिलेला आहे ना आपण, तशा पद्धतीचं होतं. आता इथे अशा पद्धतीचं आलेलं आहे. तर यामध्ये हा फरक आहे. असे फॉन्ट ॲड केले की तुम्ही कुठलाही फॉन्ट आपण लावू शकतो. आता मी जे PLP फाईल दिलेली आहे त्याला वेगवेगळे फॉन्ट आपण आता देऊ शकतो. तर मी तुम्हाला ते नक्कीच दाखवेल. आता इथे बघू शकता हा फॉन्ट आहे. आता या प्रथम वाढदिवस समारंभाला वेगळा फॉन्ट देऊया आपण. पुन्हा मग तुम्हाला त्या फॉन्टला अगोदर टच करायचं आहे आणि अगोदर आपलं टेक्स्ट लिहायचं, नंतर त्याला फॉन्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता इथे बघू शकता प्रथम वाढदिवस नाव लिहिलेलं आहे मी, समारंभ हे इथे बघा याला टच केलेलं आहे प्रथम वाढदिवस समारंभाला आणि बी फॉन्टमध्ये येते. नंतर माय फॉन्टमध्ये जाते आणि इथे आपण बिर्याणीचा फॉन्ट देऊया. बिर्याणी एक्स्ट्रॅक्ट बोल्ड म्हणून आहे, सॉरी. तर इथे बघू शकता हा फॉन्ट दिलेला आहे. तर हे असे फॉन्ट तुम्ही ॲड करू शकता वेगवेगळ्या पद्धतीचे. आता इथे बघा मी तुम्हाला जी फाईल दिलेली आहे PLP फाईल, त्याला तुम्ही एडिट कसे करू शकता बघा. आता इथे मी हे PLP फाईल ओपन केलेली आहे आणि मी तुम्हाला अशा पद्धतीचे सिंपल जे नावं लिहून दिलेलं आहे, सिंपल फॉन्टमध्ये कुठलाही फॉन्ट ॲड केलेला नाही आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे फॉन्ट ॲड करून छान पद्धतीने वापरायची आहे. तर ती ॲड कशी करायची आणि वेगवेगळे फॉन्ट कसे द्यायचे बघा. आता आपण इथे ऑलरेडी फॉन्ट जे आहे ते घेतलेले आहे. ते घेतलेले फॉन्ट जे आहे ते नेहमीसाठी असेच राहणार आहे, कुठेच जाणार नाही आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, या टेक्स्ट असं लिहून घ्यायचं आहे. टेक्स्ट लिहिल्यानंतर इथे बीमध्ये यायचं आहे, ABमध्ये फॉन्टमध्ये माय फाईलमध्ये यायचं आणि इथे बघा पहिल्याच नंबरचा पोलो फॉन्ट आहे, त्याला टच करते मी आणि मी इथे असं ॲड करून घेतलं. बघू शकता तुम्हाला इथे फरक दिसत असेल की हा फॉन्ट आणि त्या फॉन्टमध्ये किती फरक आहे. इथे यायचं आहे तुम्ही असं लाईन पेसिंग, दुसऱ्या लाईन पेसिंगमध्ये यायचं आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. ते आपण अगोदर स्पेसिंगमध्ये आलो होतो. तर बघा आता इथे मी लाईन स्पेसिंगमध्ये आलेले आहे. लाईन स्पेसिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे असं कमी जास्त करता येते, याची जे हे आहे कमी जास्त करता येते. अशा पद्धतीने तुम्हाला ते लाईन स्पेसिंग जे आहे ते लावून घ्यायचे आहे. बघा आपण आता हे अशा पद्धतीने लावलेलं आहे. पेसिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक एक शब्द जो आहे तो वेगळा दिसणार आहे. बघा आता इथे असा वेगवेगळा होणार आहे. तुम्हाला कशा पद्धतीने जवळ, समोर, मागे कुठे पाहिजे ते ॲडजस्ट करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे फॉन्ट आहे सर्व याला ॲड करून घ्यायचे आहे. मी तुम्हाला असं सिंपलमध्ये लिहून देणार आहे. तुम्हाला फक्त जे आहे ते फॉन्ट ॲड करायचं आहे आणि छान पद्धतीने ते वापरायचे आहे. बघा आता आपण इथे फॅमिली लावलेली आहे फॉन्टची वेगवेगळ्या पद्धतीची. तर इथे 5 प्रकारचे फॉन्ट आहे, म्हणजे 5 प्रकारचे नावं लिहून घेतलेले आहे आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये. तर इथे मी याला अगोदरच फॉन्ट लावलेले आहे. आले बी फॉर्मॅटमध्ये आणि इथे बीमध्ये आले. बीमध्ये आल्यानंतर इथे फॉन्टमध्ये आले. फॉन्टमध्ये माय फॉन्टमध्ये आले आणि पुन्हा इथे बघा आपण जे बिर्याणी नावाचा फॉन्ट आहे तो यूज केलेला आहे. तुम्हाला इथे 5 प्रकारचे नावं दिसत असेल. एक आहे बोल्ट, एक आहे एक्स्ट्रॅक्ट लाईट म्हणून आहे, पुन्हा रेग्युलर आहे आणि सेमी बोल्ट आहे. तर इथे सगळ्या प्रकारचे जे आहे ते आपण वापरलेले आहे. तर इथे आपण काय केलं, इथे जे तुम्हाला दिसत आहे वरती आहे पहिल्या नंबरला आणि दुसऱ्या नंबरला, तिसऱ्या नंबरला. इथे आपण लास्टपासून चालू केलेलं आहे. अगोदर इथे पहिल्या नंबरचा दिला, मग मी सेमी बोल्ट वापरला, नंतर मी रेग्युलर वापरला, लाईट, त्यापेक्षा लाईट, असं आपण इकडे तिकडे त्याचं नंबर जे आहे ते केलेलं आहे. तर इथे अशा पद्धतीने त्याची फॅमिली लावली. बघा तुम्हाला अगोदरचं नाव जे आहे ते थोडं ब्रॉड दिसेल, त्यापेक्षा थोडं कमी आणि त्यापेक्षाही थोडं कमी आणि त्यापेक्षाही थोडं कमी. तर असं तुम्हाला 5 प्रकारचे नावं जे आहे ते दिसणार आहे. बघू शकता इथे. तर इथे जे आपण कॅनवामध्ये फॉन्ट हे लावत होतो बी फॉर्मॅट लावायचो, तर इथे पिक्सल लॅबमध्ये बी फॉर्मॅट यूज करायचं नाही आहे आपल्याला. इथे डायरेक्टमध्ये फॉन्ट यूज करायचे आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण यूज केलेला आहे. तर एकच फॉन्ट असतो, त्याची वेगवेगळी फॅमिली असते बी फॉर्मॅटसारखी. तर तुम्हाला ते यूज करून छान पद्धतीने पत्रिका बनवायची आहे. तुम्हाला कशी वाटली ही माहिती मला नक्की सांगा. पण आता इथे अशा पद्धतीने वेगवेगळे फॉन्ट आहे ते मी ॲड केलेले आहे आणि तुम्ही ते फॉन्टची लिंक आहे ते डाउनलोड करून घ्या आणि छान पद्धतीने फॉन्ट जे आहे पिक्सल लॅबमध्ये ॲड करा आणि छान छान पत्रिका जे आहे ते मी बनवा आणि सेलिंग करा.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.